आज प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात शिवसेनेची ही जागा वडगाव श्री मतदारसंघाची शिवसेनेला मिळावी या संदर्भात सर्व शिवसैनिकांची मीटिंग झाली। यामध्ये एकमताने ही जागा शिवसेनेला मिळावी अशी अपेक्षा सर्व शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे। याच्या मागचं कारण असं की याच्या आधी आमदार गजानन बाबर त्याचप्रमाणे दीपकजी पायगुडे हे 10 वर्ष आमदार राहिलेले आहेत। 2009 वडगाव श्री मतदारसंघ नव्याने निर्माण झाल्यानंतर आदरणीय आमचे नेते अजय बापू भोसले यांनीसुद्धा 40 ते 45 हजार मतं घेऊन या मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद वाढवली। त्यानुसार सर्व शिवसैनिकांची एकच इच्छा आहे की हा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा अशी आम्ही आमचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे करीत आहोत। नमस्कार। यानंतर आमचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख शहर समन्वयक शंकरजी संगम आपले विचार मांडा। आज शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आज आमची मीटिंग झाली की वडगाव श्री मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, होता आणि राहणारच। म्हणून आमचे प्रमुख पदाधिकारी हीच मागणी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना की वडगाव शहरीमध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा मोठा जनादेश आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब 2 वर्षापासून मुख्यमंत्री त्यानंतर वडगाव शहरीचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महत्त्वाचे आणि लय मोठे विकास कामं वडगावीत केलेली आहे। तर वडगाव शहरी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, पहिल्यापासून शिवसेनेचा बालेकिल्ला होता। म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आम्हाला विनंती आहे की हा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडण्यात यावं। हे आज ती बैठकीमध्ये आमच्या प्रमुख पदाधिकारी मीटिंगमध्ये ठरवण्यात आलेलं आहे। हे सर्व पदाधिकारी मागणी आहे। आता आपल्या स्वप्नातील प्लॉट्स घेणे झाले सोपे। रायकरमाळा धायरी येथे हिरा पार्क येथे 1, 2 आणि 3 गुंठ्यांचे बंगलो प्लॉट्स, सर्व सोयी सुविधायुक्त, रोख खरेदीवर आकर्षक सूट। अधिक माहितीसाठी संपर्क करा